अन्न टाकणं म्हणजे आईचा अपमान किंवा पत्नीचा अपमान किंवा जो कोणी स्वयंपाक करतो त्याचा अपमान. अन्न टाकणं म्हणजे शेतकऱ्याचा अपमान. अन्न टाकणं म्हणजे वसुंधरेचा अपमान. आपल्याला कोणी अधिकार दिला हे 3 अपमान करायचे? जर भारतातल्या लोकांनी अन्न टाकायचं नाही असं ठरवलं, तर आजच्या घटकेला जेवढा कचरा निर्माण होतो त्याच्यातलं 20 ते 25% कचरा तिथल्या तिथं संपेल. पर्यावरणाशी माझा काही संबंध नाही. अशा पद्धतीने आपली लोकं वागतात आणि ती वागल्यामुळे, ते तसे वागत असल्यामुळे हा जो कचऱ्याचा महाप्रश्न, मोठा प्रश्न निर्माण झाला. वास्तविक प्रत्येकाने जर ठरवलं, की मी झिरो वेस्ट राहीन, माझं घर झिरो वेस्ट असेल आणि झिरो वेस्ट म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या गाडीत कचरा टाकला म्हणजे झिरो वेस्ट नाही होत तुम्ही. म्युन्सिपाल्टीच्या गाडीत कचरा न टाकला म्हणजे तुम्ही झिरो वेस्ट होता, हे तुमच्या डोक्यात शिरलं पाहिजे. म्हणजे तो 125 टन कचरा पूर्णपणे प्रोसेस होतो. हे सगळ्यात साळेगाव प्रकल्पाचं यश त्याला म्हणावं लागेल. कारण गेली 8-9 वर्ष हे सातत्याने घडतंय. तर किती पैसे मिळतात हे महत्त्वाचं नाही आहे, पण तेवढा कचरा डम्पिंगवर गेला नाही, साचला नाही, तर हा केवढा मोठा पर्यावरणाचा, आणि त्याची तुम्हाला काय पैशात किंमत नाही करता येणार. आम्हाला ते जेवढं यश त्याच्यात मिळायला पाहिजे तेवढं मिळालं नाही. काही गोष्टी त्याच्यातल्या जर विषारी घटक असतील तर ते घेऊन त्याला सॅनिटरी लँडफिल ही जी काही एक कल्पना भारत सरकारने विकसित केली आहे, काही ठिकाणी सॅनिटरी लँडफिल, त्याच्यामध्ये तेवढा कचरा देऊन टाकला तर ही जागा पूर्णपणे आपल्याला राहण्यासाठी उपलब्ध करून देता येते. व्हेकल्स कमीत कमी वापरा. आपण सगळीकडे बघतो की घरी जायला हल्ली 2-2 तास लागतात. आपण फक्त ओरडतो, पण आपली स्कूटर काढून आपण बाहेर जातो किंवा आपली कार काढून आपण बाहेर जातो. मग याच्यामध्ये केवढी विसंगती आहे की तुम्ही मग खरं तर मुंबईमध्ये तर उत्तम प्रकारे बस चालवली जाते. मेट्रो आल्यात आता, लोकल्स चालत आहेत. तरी पण लोकांना स्वतःच्या गाड्या काढायच्या. किती गाड्या रस्त्यावरती त्या पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरती अक्षरशः हजारोंनी, लाखोंनी गाड्या आल्यासारखे वाटतं तिथं ते सगळं. त्याची खरोखर गरज आहे का आपल्याला? निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये एक अतूट नातं आहे. निसर्गानं आपल्याला दिलेलं ऋण फेडण्याचं सामाजिक भान म्हणजेच पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी निर्माण केलेली निसर्ग ऋण ही प्रणाली. भाभा ॲटॉमिक सेंटरमध्ये आपलं बहुमोल योगदान देत असताना त्यांच्या योगदानातून आणि संशोधनातून निसर्ग ऋण प्रणालीचा उदय झाला. ही प्रणाली नेमकी काय आहे? कचरा व्यवस्थापनासाठी या प्रणालीचं नेमकं महत्त्व काय आहे? हेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर शरद काळे हे सद्यस्थितीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासोबत मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत असताना राज्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये एक प्रमुख भूमिका बजावत आहेत. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊयात ही प्रणाली नेमकी काय आहे आणि शहराचं कचरा व्यवस्थापन नेमकं कसं केलं जाऊ शकतं. नमस्कार, MHA-MTBमध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम आणि अजिंक्य सावंत. सर नमस्कार, MHA-MTBमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. मूळ मुद्द्याकडे जाताना सुरुवातीला आम्हाला थोडंसं तुमचं बालपण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण यांची सांगड घालण्याची तुमची आवड ही नेमकी कशी रुजली हे जाणून घ्यायला आवडेल. 3-4 गोष्टी सांगता येतील त्याच्यामध्ये. एक म्हणजे माझी सगळ्यात मोठी वैज्ञानिक गुरु माझी आई होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी शाळा. या शाळेने खूप चांगले संस्कार केले. यांच्यात मी तुम्हाला एक छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की ज्या आपल्या प्रेक्षकांनाही त्याचं महत्त्व कळेल की संस्कारांचं महत्त्व किती असतं, कारण ते कळणं गरजेचं झालेलं आहे. हे लहानपणी म्हणजे जेव्हा 5वीत असताना मला लक्ष्मीपूजनाचा दिवस होता आणि त्या दिवशी आईने 4 आणे देऊन आदल्या दिवशी केरसुणी आणायला सांगितली. तर मी म्हटलं, आई सगळे लोक फटाके घेतात, नवे कपडे घेतात, फराळाचं घेतात, मला तू केरसुणी का आणायला सांगते? ती म्हणले घेऊन ये, मग उद्या सांगेन तुला त्याचं कारण. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे खर्च करायचे नसतात हाही तिने एक मुद्दा त्याच्यात न सांगता शिकवला होता. तर त्या दिवशी जेव्हा लक्ष्मीपूजन आहे, संध्याकाळी पूजा असते, त्यावेळेला एक काय घरामध्ये जे एक छोटंसं सोन्याचा दागिना होता तिचा, ते आणि 5 रुपयाची नोट आणि केरसुणी याची पूजा तिने करायला सांगितली. म्हणलं आई सगळं ठीक आहे, केरसुणीची पूजा का करायची? ती म्हणली की केरसुणी बेटा
ही लक्ष्मीची सख्खी जुळी बहीण आहे. शब्द तिचे बघा किती छान होते. सख्खी जुळी बहीण आहे आणि त्या दोघींना सहअस्तित्व असतं, को एक्झिस्टन्स. तर सहअस्तित्व हा शब्द आईला छान माहिती होता. म्हणजे एक असेल तर दुसरी असते, एक नसेल तर दुसरी नसते. तर ती म्हणली एकीची पूजा करायची आणि एकीचा अपमान करायचा आपल्या संस्कृतीला शोभत नाही, म्हणून दोन्हीची पूजा करायची. आणि पूजेचा अर्थ आईने शिकवला, की पूजा म्हणजे काय करायचं रे, हळदी कुंकू व्हायचं, आरती करायची आणि नैवेद्य खाऊन टाकायचं म्हणजे पूजा झाली का? पूजा अशी नसते. पूजा म्हणजे 364 दिवस सेवा करायची असते आणि 365व्या दिवशी काहीतरी छान गोडधोड खायचं आणि ते गोडधोड खाल्ल्यानंतर स्वतःला पुन्हा आठवण करून द्यायची की मला अजून 364 दिवस पुढची पुन्हा सेवा करायची आहे. ही असते पूजा. तर हे शिकवलं होतं आईनी. मग दुसरीही गोष्ट मला आठवते, शाळेमध्ये आमचे एक सर होते, दत्तात्रय अनंत देशपांडे, खूप चांगले सर होते. तर त्यांनी एक गणित दिलं होतं मला 5वीत असताना, की गणित असं होतं की एक पाण्याचा हौद आहे आणि त्याची व्हॉल्यूम 10,000, आकारमान 10,000 लिटर आहे आणि पाणी भरण्याचा वेग आहे, त्याच्यामध्ये नळ आहे, तो 120 लिटर प्रति मिनिट पाणी भरतं आहे आणि थोडंसं लिकेज आहे, त्याच्यात गळतं आहे, तर ते 20 लिटर पाणी गळतं आहे. तर तो टँक भरायला किती वेळ लागेल, असं साधं गणिताचं म्हणजे 5वीचं गणित होतं. तर त्याची उत्तरं पोरांनी सगळ्या मजा वर्गातल्या मुलांनी पटापट लिहिली वहीवर, पाटीवर. आणि पण मी काही लिहिलं नाही. मी सरांच्या तोंडाकडे बघत होतो. तर सर म्हणले, "का रे तुला येत नाही का?" म्हणलं, "नाही, मला गणित येतं. 100 मिनटं लागतील. पण मला एक प्रश्न आहे." म्हणले, "विचार." म्हणे, "काय प्रश्न आहे तुला?" म्हणले. मी म्हणलं, "सर हौद गळतो तर भरायचा कशाला?" तर ते म्हणले की आधी तर त्यांनी माझा कान पकडलं. मला म्हणले, "स्वतःला फार स्मार्ट समजू नकोस. पुस्तकातल्या चुका काढू नको." पण ते दुसरं वाक्य त्या एका सरांनी 5वीच्या मुलाला का सांगावं त्याची आज मला महती कळते. ते मला म्हणले, "ते बेटा तुझा प्रश्न चांगला आहे. पण मोठा आहे आता भारतामध्ये तुला या क्षणी तरी हे गणित असंच करावं लागेल, प्रश्न न विचारता, कारण त्याला 5 मार्क आहेत आणि भारत हा मार्क्सवादी देश आहे. म्हणजे मतं ते BJPला देतील, काँग्रेसला देतील, त्यांचं ते ठरवतील. पण त्यांचं स्वतःचं मत मार्कांना असतं आणि अजूनही आपण मार्क्सवादीच एज्युकेशन शिक्षण पद्धती आपली आहे, ज्ञानवादी नाही आहे. हे त्यांनी मला तेव्हा अधोरेखित केलं होतं. आणि मग त्यांनी दुसरं मात्र फार सुंदर वाक्य सांगितलं, ज्यांनी मला हा निसर्गरूंचा कॉन्सेप्ट आला. ते म्हणले की मोठा झाल्यावर जेव्हा तू भारतात जाशील तेव्हा तुला ठिकठिकाणी लोक गळक्या हौदात पाणी भरताना दिसतील आणि तो हौद एकाच ठिकाणी गळत नाही, तो अनेक ठिकाणी गळतोय. तर त्यातली ती एखादी गळती जर तू बंद केली तर मी तुला तो पुस्तकातली चूक काढायचा अधिकार देईन. म्हणून हे सगळं जे सव्यापसय चाललं आहे ते ती गळती बंद करण्यासाठी मी चाललेलं आहे. आपल्या देशात खूप गळती आहे. म्हणजे आता जर तुम्ही कचरा जर तो शब्द वापरला तुम्ही, मुळामध्ये निसर्गात कचरा हा शब्द नाही आहे. तर तो शब्द तो रिसोर्स किंवा संपत्ती, निसर्ग संपत्ती म्हणून वापरायला पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीला एक पदार्थाच्या अविनाशीत्वाचा नियम आहे की पदार्थ नाश पावत नाही आणि नव्याने निर्माण होत नाही, फक्त त्याच्या स्वरूपामध्ये बदल होतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा ग्लुकोज होईल आणि ग्लुकोजचं परत कार्बन डायऑक्साईड होईल, तर कार्बनची क्वांटिटी तेवढीच राहते. त्याला म्हणतात अविनाशीत्वाचा नियम. या अविनाशीत्वाच्या नियमाप्रमाणे आपल्याला असं बघायला पाहिजे की आपण जे काही निसर्गाकडनं घेतो ते निसर्गाला पुन्हा इतरांसाठी द्यायला त्याच्या आवश्यक स्वरूपात ते आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर तुम्ही एक केळाचं झाड असतं, साधारण त्याचं वजन 1 टन असतं आणि त्या 1 टनाच्या झाडातून तुम्हाला 300 ते 400 किलोग्रॅम केळी मिळतात, असं धरून चालू आपण. तर त्या 300 ते 400 किलोग्रॅम केळी मिळवण्यासाठी त्या झाडाला 1 टनाची इन्व्हेस्टमेंट करावी लागते, वेगवेगळ्या मूलद्रव्यांची. तर ते झाड कापल्यानंतर ते मूलद्रव्य पुन्हा निसर्गात किंवा मातीत मिसळली नाही तर उद्या ते एक नवीन झाड येणार नाही.
तर हा जो चक्र आहे, हे जे जीवनचक्र जे आहे, ते पाण्याचं चक्र आहे, कार्बनचं चक्र आहे, नायट्रोजनचं चक्र आहे, अनेक चक्र आहेत. ही जी माणसाच्या शरीरात 23 मूलतत्व असतात. 23. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण पंचमहाभूतं म्हणतो. पंचमहाभूतं नाही, ती पंचमहाभूतं म्हणजे पृथ्वी. पण त्या पृथ्वीमध्ये जवळ-जवळ 18 मूलतत्व आहेत किंवा मूलद्रव्य आहेत, ती आपल्याला पृथ्वीमधनं मिळतात. म्हणून ते 5 नावं जरी आपण सांगितली, आप, तेज, वायू, पृथ्वी आणि ती, तर ते हा जो प्रकाश, तर त्याच्यामध्ये जो अ, पृथ्वी हा जो प्रकार आहे, त्याच्यामधली जी मूलद्रव्य आहेत, त्यात कार्बन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, आयोडीन आहे, क्लोरीन आहे, असे सगळे 23 मूलद्रव्ये आपल्या शरीराला गरजेची आहेत. तर ही 23 मूलद्रव्य आपण या जग सोडल्यानंतर पुन्हा ती मातीत मिसळतात. ती नवीन शरीराला उपलब्ध होतात. तर हे जे चक्र चालू आहे, या चक्रामध्ये कुठे खंड पडू दे नये आपल्याकडनं. आणि आपण जे कचऱ्याचं साम्राज्य दिसतं, तिथे तो आपला खंड पडतोय हे लक्षात घ्या. की दिवसाला जर आपल्या मुंबईमध्ये ते म्हणतात की आम्ही 6,000 8,000 टन कचरा निर्माण होतो, तर तेवढं ते लॉक होतंय. आणि रोज तेवढं जर असेल तर 365 दिवस एका वर्षाचे, आणि असं गेली कित्येक वर्ष घडतंय. आणि हे प्रत्येक मेट्रोमध्ये घडतंय. तर प्रचंड प्रमाणामध्ये जी मूलद्रव्ये आहेत, ती सगळी त्या डंपिंग यार्डवर बंदिस्त होतात. निसर्ग ते पुन्हा त्यातनं काढेल, पण आपण ज्या कंडिशन तिथे निर्माण केल्या इतक्या वाईट आहेत, नरकासारख्या आहेत. तर त्यामध्ये योग्य बॅक्टेरिया न वाढल्यामुळे ते पुन्हा त्यांचं रिसायकलिंग होणार नाही, पुनर्चक्रांकन होणार नाही. आणि ते जर पुनर्चक्रांकन झालं नाही, तर ह्या सगळ्या मूलचक्रांच्या ज्या मूलचक्र जे आहेत, त्यांच्यात असंतुलन निर्माण होईल. आणि ते असंतुलन आपल्याला परवडण्यासारखं नाही, कारण सजीव सृष्टी जी आहे, ती त्या संतुलनावरती अवलंबून आहे. सर, आपण गोवा राज्यासोबत काम करत आहात सद्यस्थितीमध्ये. गोव्याचा साळीग्राम प्रकल्प जो आहे तो संपूर्ण भारतात नावाजलेला आहे किंवा त्याची कायमच चर्चा असते. हा प्रकल्प कशा पद्धतीने काम करतो आणि या प्रकल्पाचे रिझल्ट्स नेमके गोव्यामध्ये काय आहेत? अ, गोव्यामधला जो साळेगाव प्रकल्प आहे, तो 2013 साली त्याचा विचार सुरू झाला. आणि त्यावेळेला डॉक्टर पर्रिकर मुख्यमंत्री होते. तर त्यांनी मला तिथे बोलावलं होतं, की आमच्या याचं तुम्ही एक्सपर्ट कमिटीचे अध्यक्ष होता का? तर खरं तर सुरुवातीला मला व्हायचं नव्हतं, कारण तो काय केंद्रित स्वरूपातला प्रकल्प आहे आणि मी विकेंद्रित स्वरूपामध्ये हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. पण गोव्याचं जो एक स्पेसिफिक स्टेटस जे आहे, की टुरिस्ट डेस्टिनेशन, ज्याला आपण खूप बरोबर. पर्यटक तिथे येतात आणि 15 लाख त्यांची मूळ पॉप्युलेशन लोकसंख्या आहे आणि 1 कोटीच्या वरती लोकं तिथे व्हिजिट म्हणजे पर्यटनासाठी येतात. मग आता त्यांच्यासाठी तो डिसेंट्रलाइज करणं अवघड जाईल, म्हणून त्यांनी तो सेंट्रलाइज प्रकल्प करायचं ठरवलं. तर मग त्याला मी मान्यता दिली. पण त्याला मी म्हटलं होतं, की हा प्रकल्प जर तुम्हाला यशस्वी करायचा असेल, तर 1-2 गोष्टी कराव्या लागतील. एक, हा प्रकल्प चालवण्यासाठी वेगळं, ज्याला स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणतात, की एक वेगळी ऑर्गनायझेशन त्याला लागेल. पंचायतीकडे देऊ नका हे, कारण त्यांना ते पेलणारं नाही आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन निर्माण केलं. आणि दुसरं, की त्या प्रकल्पामध्ये जे कचऱ्याचं प्रक्रिया होते, तर ती प्रक्रिया करणाऱ्या लोकांना म्हटलं आपल्याला पैसे द्यावे लागतील. ₹2 ₹3 पर किलोग्रॅम, आणि ते त्यांनी मान्य केलं. तर त्या पैशाकडे आपण कसं बघायचं असतं, की ते पैसे म्हणजे आपण पृथ्वीला देत असलेला GST आहे. कारण आपण ते दिल्यामुळं ते सगळे रिसायकल होत आहेत, ते पुनर्चक्रांकन होतंय. तर जर आपण त्याच्याकडे असं बघितलं, तर ₹2-3 त्याचं हे फार महाग नाही आहे. कारण जर त्या ₹2-3 प्रोसेसिंगमधनं उद्याचं 1 किलो अन्न जर तुमचं येणार असेल, तर ते विन विन सिच्युएशन आहे. कारण त्याच्यातनं मग तुमचं या अन्नाची जी किंमत आहे ती ₹50 किलो, ₹100 किलो कच्च्या अन्नाची किंमत आहे. तर ती त्यातनं रिकव्हर होते. म्हणजे तो तुम्ही ₹3 खर्च केले नाहीत, तर मात्र मग ते तेवढं अन्न निर्माण होणार नाही. मग हा जो तुटवडा होईल किंवा हे जे चक्र असंतुलित होईल, त्या दृष्टीने तो सालिगाव प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. तिथे 125 मेट्रिक टन जवळजवळ जैविक कचरा येतो. आता लोकं अन्न टाकतात. खरं तर अन्न टाकू नये पाण्यामध्ये.
अन्न टाकणं म्हणजे आईचा अपमान किंवा पत्नीचा अपमान किंवा जो कोणी स्वयंपाक करतो त्याचा अपमान. अन्न टाकणं म्हणजे शेतकऱ्याचा अपमान. अन्न टाकणं म्हणजे वसुंधरेचा अपमान. आपल्याला कोणी अधिकार दिला हे 3 अपमान करायचे? जर भारतातल्या लोकांनी अन्न टाकायचं नाही असं ठरवलं, तर आजच्या घटकेला जेवढा कचरा निर्माण होतो त्याच्यातलं 20 ते 25% कचरा तिथल्या तिथं संपेल. म्हणजे आपल्याला फक्त 80% कचरा हँडल करावा लागेल. कारण एवढा तो ट्रक्स भरून ते अन्न जातं, की त्या अन्नामध्ये आपल्याला इंग्लंडची पॉप्युलेशन एक माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे इंग्लंडची लोकसंख्या जेवेल एका वेळचं, तेवढं अन्न आपण फेकून देतो. आणि हे भारतात घडतं, की जिथे वसुधैव कुटुंबकम हे सांगितलेलं आहे, की आम्ही हे पृथ्वीच्या ज्या स मदत करण्याच्या ऐवजी तिचा अपमान करतो आपण. तर हे थांबलं पाहिजे. तर हे आता त्या टुरिस्ट सेंटर असल्यामुळे मला त्या काही सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवता येत नाहीत. तरी आम्ही प्रयत्न करतो, की हा अन्नाचा कचरा कमी व्हावा. तर 1,200 टन तिथे कचरा येतो. पण तो कचरा आम्हाला एक निदान त्याला आम्ही कचरा स्रोत म्हणतो. तो आता मला एक त्याच्यात समाधान असं आहे, की तो डंपिंगवर जात नाही. आणि त्याचं आम्ही पूर्ण पुनर्चक्रांकन करून मग त्याच्यातून मग 1 मेगावॅटचा एक प्रकल्प चालतो आमचा. त्या जे गॅस आहे त्याच्यातनं त्या 180 लोकं जे तिथे काम करतात, त्यांचं स्वयंपाक त्याच्यावरती त्या गॅसवर होतो. आणि खत जे मिळतं ते शेतकऱ्यांना किंवा आजूबाजूचे महाराष्ट्रातलेही शेतकरी ते घेऊन जातात. म्हणजे तो 125 टन कचरा पूर्णपणे प्रोसेस होतो. हे सगळ्यात साळेगाव प्रकल्पाचं यश त्याला म्हणावं लागेल. कारण गेली 8-9 वर्ष हे सातत्याने घडतंय. तर किती पैसे मिळतात हे महत्त्वाचं नाही आहे. पण तेवढा कचरा डंपिंगवर गेला नाही, साचला नाही. तुम्ही पाहिलं डंपिंग यार्ड म्हणजे नरक वाटतो. नरकपुरी असते. गोव्यात नाही आहे नरकपुरी. तर हा केवढा मोठा पर्यावरणाचा आणि त्याची तुम्हाला काय पैशात किंमत नाही करता येणार. तर तो एक आणि जे ड्राय वेस्ट आहे, तिथे ड्राय वेस्टमध्ये अजूनही आम्हाला ते जेवढं यश त्याच्यात मिळायला पाहिजे तेवढं मिळालं नाही. आम्ही सगळा तिथं प्रक्रिया होते, पण त्यातला बराचसा कचरा आम्हाला त्या सिमेंट प्लॅन्टमध्ये जाळण्यासाठी पाठवावा लागतो. दुर्दैवाने काय होतं, की लोकं त्यांच्या सवयी बदलत नाहीत आणि इतक्या ज्याला आपण सिंगल यूज प्लास्टिक एक वापरा आणि फेका ही जी प्रवृत्ती आपल्या भारतात आली, 40 वर्षापूर्वी ही नव्हती. उकिरडे होते, पण त्या उकिरड्यावरती कुत्री आणि जनावरं भटकी ते संपवायचे आणि म्युन्सिपाल्टीला कचरा उचलावा लागत नव्हता एक 50 वर्षापूर्वी. पण आता काय झालं आहे, की आता जसा पैसा तुमच्या खिशात वाढला, तशी तुमची बेफिकिरी वाढत चालली. बेफिकिरी वाढत चालली म्हणून मग ते बाहेरचं मागवायचं, मग त्याच्यातनं जे उरेल ते सगळं त्याच प्लास्टिकमध्ये घालून फेकून द्यायचं. ही जी प्रवृत्ती आहे, की एक पर्यावरणाशी माझा काही संबंध नाही. अशा पद्धतीने आपली लोकं वागतात आणि ती वागल्यामुळे, ते तसे वागत असल्यामुळे हा जो कचऱ्याचा महाप्रश्न, मोठा प्रश्न निर्माण झाला. वास्तविक प्रत्येकाने जर ठरवलं, की मी झिरो वेस्ट राहीन, माझं घर झिरो वेस्ट असेल आणि झिरो वेस्ट म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या गाडीत कचरा टाकला म्हणजे झिरो वेस्ट नाही होत तुम्ही. म्युन्सिपाल्टीच्या गाडीत कचरा न टाकला म्हणजे तुम्ही झिरो वेस्ट होता हे तुमच्या डोक्यात शिरलं पाहिजे. ते जर शिरलं तर आणि सोपं आहे तसं, काही अवघड नाही आहे. सर, हे नेमकं कसं सोपं आहे आणि आपल्या दैनंदिन अ, आयुष्यात किंवा दैनंदिन कामकाजामध्ये हे कसं साधलं पाहिजे? झिरो वेस्ट. अगदी सोपं आहे. अगदी सोपं आहे. 15 मिनिटं फक्त तुमची हवी आहेत मला. मला प्रत्येकाची 15 मिनिटं हवी आहेत. की आणि ते नीट ऐका तुम्ही की ते 15 मिनिटं कशासाठी पाहिजेत. तर तुम्ही जर डंपिंग यार्डवर गेलात, तर तिथे 2 असे घटक असतात या कचऱ्यामधले, की जे पर्यावरणाचं नुकसान करतात. एक म्हणजे अन्नाचा कचरा आणि दुसरा म्हणजे हा जो वापरा आणि फेका हा कचरा. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कमी करता येतील. एक प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक लोकं म्हणतात बंदी घाला. तुम्ही स्वतःवर बंदी घाला ना, की मी आणणार नाही. आपोआप बंदी होते. मला काही अवघड नाही त्याच्यात, की सगळ्यांनी जर ठरवलं, की नाही मी माझी एक भाजीची पिशवी घेऊन जाणार आणि पिशवीमध्ये मी त्याच्याकडनं ती पिशवी मागणार नाही. आपण मागतो म्हणून ते देतात, कारण त्यांना गिऱ्हाईक गमवायचं नसतं. पण जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कापडाच्या पिशव्या घेऊन गेलात आणि त्याच्यात भाजी आणली तर विषय संपतो. मग कुठे प्लास्टिक येईल आणि जे बाकीचं जे रिसायकलेबल प्लास्टिक आहे
त्या आता समजा दूध आहे, दुधाची पिशवी आपण कशी कापतो? आपण कॉर्नर कट करतो. आता हे कॉर्नर कट करणं आपल्या आयुष्यात आपण सगळीकडे करतो. ते सगळं चुकीचं आहे खरं. तर कॉर्नर कट कारण एक तो कॉर्नर खाली पडतो. कदाचित पिशवी रिसायकलला जाईल. तो कॉर्नर कसा जाईल? आणि तो एक कॉर्नर नाही आहे. आपल्या भारतामध्ये रोज 10 कोटी दुधाच्या पिशव्या विकल्या जातात. 10 कोटी कॉर्नर खाली पडतात. एका वर्षात 3650 कोटी कॉर्नर खाली पडतात. गेली 40 वर्ष हा सिलसिला चालू आहे. म्हणजे किती कॉर्नर त्या मातीमध्ये मिसळलेत आणि मग तेच कॉर्नर तुमच्या मायक्रोप्लास्टिक किंवा नॅनोप्लास्टिकचे कण होऊन तुमच्या अन्नात येतात. याला रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात, कारण तुम्ही ते कट केले. बाकी कोणी रिस्पॉन्सिबल नाही. तर हे जर तुम्ही काही ही तत्त्व पाळली, की मी ती दुधाची पिशवी उघडायला असा एक फक्त कट घेईन, ते दूध काढून घेईन, ती पिशवी पूर्ण म्हणजे तो कट न करता उघडीन आणि ती वॉश करून ठेवून देईन. ती पिशवी उचलायला तुम्हाला 24 तासात तिचा इतका घाण वास येतो, की तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाहेर ठेवायची असते, कारण तिचा वास येतो. मग त्या ज्यांनी उचलायची त्याने त्याचं तुम्ही हिशोब नाही करत, त्याला किती वास येईल तो तुम्ही विचार नाही करत. म्हणून तो एक तुमचा मुद्दा आहे, की त्या घरातल्या ज्या आपण अशा गोष्टी ज्या खायच्या गोष्टी येतात पिशव्यांमध्ये, ती स्वच्छ धुवून ठेवायची. ह्याच्यासाठी एक तुम्हाला तेवढ्यापुरती फक्त वेळ लागतो, की ते पिशवी दूध उघडल्यानंतर धुवायला किती वेळ लागतो? काहीच फारसा वेळ लागत नाही. तर तेवढा. आणि दुसरा तुमचा स्वयंपाकघरातला कचरा, की अन्न टाकू नका. आपोआप तुमचं तुम्ही तुमच्या बादलीत जर नजर टाकली तर 500-600 ग्रॅम कचरा असतो. त्याच्यातला 100-200 ग्रॅम तर संपला तर तुम्ही अन्न टाकलं नाही. आणि ज्या गोष्टी तुम्ही खाऊ शकत नाहीत, की शेवग्याच्या शेंगा असतात त्याचं बाहेरची सालं खाऊ शकत नाही, केळाची सालं खाऊ शकत नाही, कलिंगडाची सालं खाऊ शकत नाही. तर अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही खाऊ शकत नाही, पण ज्या अनिवार्य आहेत की त्यांच्याशिवाय ते घरात येऊ शकत नाही, त्या गोष्टी तुम्ही कटिंग बोर्डवर घेऊन बारीक कट करा आणि एका मिक्सरच्या ड्राय पॉटमध्ये पाणी न घालता त्याचं छान लगदा बनवा. आणि तो लगदा तुमच्या घरात एका बादलीमध्ये 2 किलो खत घ्या आणि त्याच्यामध्ये असं छान चोळून टाका त्याच्यात. तेवढी मेहनत तुम्हाला करावी लागेल, कारण ते सूक्ष्मजीव त्याच्यात आहेत. ते सूक्ष्मजीव फक्त छोट्या स्वरूपातले कण घेऊ शकतात, म्हणून मिक्सरमध्ये टाकायचं. आणि त्या टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही ते असं मिक्स करता तेव्हा 1:1 म्हणजे एका मायक्रो ऑर्गॅनिझमला 1 कण असं जर त्याला रेशो दिला तर 8 तासामध्ये कचऱ्याचं खत होतं. फक्त 8 तासामध्ये. म्हणजे आता तुमचा जो 400 ग्रॅम कचरा तुमचा, 400 त्यांचा, 400 ह्यांचा, असा मिळून तो 9,000 टन मुंबईचा किंवा 8,000 टन मुंबईचा कचरा बनतो. त्याच्यातला जवळजवळ 3,000 टन कचरा आपण संपवू शकतो. फक्त आपल्याला 15 मिनटं द्यायची. आणि जर सगळ्या पृथ्वीवासियांनी दिलं तर पृथ्वी कचरामुक्त होईल याची मला खात्री आहे. सर, तुम्ही हे सगळं जर सांगत असताना आज एक सगळ्यात मोठी समस्या मुंबईच्या अनुषंगाने निर्माण झालेली आहे, ती म्हणजे की मुंबईमध्ये जे डम्पिंग यार्ड्स काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आले, ते डम्पिंग यार्ड्स आता कुठेतरी क्लिअर करून त्या ठिकाणी नागरी वस्ती बनवण्यासाठीचे निर्णय काही मागच्या काळामध्ये घेण्यात आले. प्रचंड विरोध झाला. डम्पिंग यार्ड स्वच्छ केले जाऊ शकतात का? आणि ते स्वच्छ केल्यानंतर ते राहण्यायोग्य असतात का? तुम्ही एक वैज्ञानिक आहात, त्यामुळे नागरिकांना याबाबत काय सांगाल? कसं आहे की डम्पिंग यार्डवरती जर जैविक कचरा असेल तर साधारणपणे आपण ते कोणतंही डम्पिंग यार्ड 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे त्या जैविक कचऱ्याचं पूर्ण विल्हेवाट आपण प्रक्रिया करून विल्हेवाट लावू शकतो. त्याला एक प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर आम्ही कोणी मागितली तर मी देऊ शकतो. तर काय अवघड फार प्रोसिजर नाही किंवा फार खर्चिकही अशातलाही प्रकार नाही, पण ते करू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये जे काही प्लास्टिकचे तुकडे वगैरे आहेत ते तुकडे डेंजरस असतात पर्यावरणासाठी. तर त्या मग आता समजा आपण एक मोठं डम्पिंग यार्ड आहे समजू, की कांजूरमार्गचं आहे किंवा देवनारचं आहे. तर तिथे जर त्या एरियामध्ये 1,000 स्क्वेअर मीटरचा एरिया घेतला आणि तिथे 3 महिन्यांनी तो समजा रिकवर केला, तर पुढचा 1,000 स्क्वेअर मीटरचा घेतला तर रिकवर करणं अगदी सोपं आहे. रिकवर केल्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात तिथे धोकादायक काही नाही, कारण हा सगळा नागरी घरामधले आलेला कचरा आहे. त्याच्यात विषारी असण्याची शक्यता फार कमी असते. सेल्स वगैरे असू शकतात, पण ते सेल्स जर आपल्याला त्याच्यामध्ये जर त्याला चाळणी प्रॉपर लावली तर ते डम्पिंग यार्ड पूर्णपणे ते त्यातल्या गोष्टी काढून घेता येतात. आणि मग ते ज्या काही समजा
काही गोष्टी त्याच्यातल्या जर विषारी घटक असतील तर ते घेऊन त्याला सॅनिटरी लँडफिल ही जी काही एक कल्पना भारत सरकारने विकसित केली आहे, काही ठिकाणी सॅनिटरी लँडफिल त्याच्यामध्ये तेवढा कचरा देऊन टाकला तर ही जागा पूर्णपणे आपल्याला राहण्यासाठी उपलब्ध करून देता येते. त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. पण तुम्ही डम्पिंग यार्डवर जर लोकांना राहायला सांगितलं तर मात्र ते धोकादायक आहे. अच्छा, हां. म्हणजे एकदा ते क्लिअर केल्यानंतर त्याच्यात काही त्याच्यानंतर हानिकारक हां, गॅस त्याच्यात किंवा असे काही हानिकारक नाही, राहतात का? नाही. जर आणि तुम्ही सर तो हां. ज्याला सायंटिफिक प्रक्रिया म्हणतो, वैज्ञानिक प्रक्रिया जर आपण केली आणि तशा प्रकारच्या प्रक्रिया उपलब्ध आहेत. त्याच्यात अडचण काही नाही. फक्त त्याला एक पॉलिटिकल विल लागेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट लागेल, तर मग सायन्स उपयोगी पडतं. नाहीतर ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर नाही करता येत ते. सर, भाभा ऑटोमिक सेंटरमध्ये देखील तुम्ही खूप काळ काम केलेलं आहे. एक वैज्ञानिक म्हणून काम करत असताना पर्यावरणीय दृष्टिकोन जपणं, ह्याची सांगड कशी नेमकी घातली गेली? हा प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि ही आवड कशी वृद्धिंगत होत गेली? नाही, आवड तर मी तुम्हाला म्हणलं, की लहानपणी आम्हाला आमच्या हाताने हो. झाड लावायला सांगितलं होतं. त्याच्यात ते ऑक्सिजनची किंमत आपण एक झाड लावल्यावर देतो असं लक्षात आल्यानंतर लोकांना ते सांगण्यात मला आनंद व्हायला लागला, की अरे तुमच्या ऑक्सिजनचं किती घेता तुम्हाला माहिती आहे का? नाही, आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो, की तुम्ही 21,000 वेळा श्वास घेता. त्याच्यात तुम्ही 15,000 लिटर 16,000 लिटर हवा घेता. हवेत 20% ऑक्सिजन असतो. म्हणजे 3,000-3,500 लिटर ऑक्सिजन तुम्हाला लागतो. तो जवळजवळ 3 किलोग्रॅम असतो आणि त्याची बाजारात किंमत ₹33,000 म्हणजे तुमच्या प्रत्येक श्वासाची किंमत ₹1.5 पडते. मग तो ₹1.5 कसा द्यायचा? तर एक छान पिंपळाचं किंवा वडाचं झाड लावायचं जिथे जागा असेल तिथे आणि ते वाढवायचं. तर आमच्या भगवान व्यासांनी सभापर्वामध्ये महाभारतात सांगितलंय, की प्रत्येक माणसाच्या मागे कमीत कमी 19 झाडं असली पाहिजेत आणि त्याच्या पाठीमागे हे 23 मूलद्रव्यांचं जे गणित आहे ते दडलेलं आहे, की प्रत्येक मूलद्रव्यासाठी एक झाड लावणं गरजेचं असतं. मग ते कोणती लावायची, कुठल्या बायोडायव्हर्सिटीप्रमाणे लावायची, जैवविविधता बघायची त्याच्यात. हे सगळं त्याचे काही आडाखे असतात, ठोकताळे असतात. ते ज्यांना जे प्रेक्षक इंटरेस्टेड असतील त्यांनी संपर्क करावा, त्यांना मी सांगू शकतो. तर ह्या ज्या आवडी आहेत, ह्या लहानपणीच शाळेमध्ये हे सगळं झाड लावताना आमच्याकडनं त्यांनी गीतेचा श्लोक त्यांनी आम्हाला सांगितला होता. ते हे जे तत्त्वज्ञान आहे, ह्याची सांगड शाळेमध्ये जर घातली गेली, तर ती अवडंबर न ठरता मग ती जीवनाला मार्ग देणारी एक चांगली दिशा असते. की चांगल्या दिशेने तुम्ही ते घेऊन जाता आणि हे नेमकं त्याच्यामुळे घडलं. अणुशक्ती केंद्रात जेव्हा मी आलो, माझा विषय सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी असल्यामुळे, तर मला त्याच्याबद्दल आवड होतीच, की जर दुधाचं दही 8 तासात होतं आणि जे खाल्ल्यानंतर 8 तासांनी पोट रिकामं होतं म्हणजे ते कंप्लीट डायजेस्ट होतं. मग निसर्गात जर 8 तासात जर पचन होतं तर मग कचऱ्याचं का नाही व्हावं? मग त्या कचरा स्त्रोताला म्हणून ते बारीक करणं ते गरजेचं आहे. ते मीठ मिसळणं गरजेचं आहे. हे सगळे सूक्ष्मजीवशास्त्राची तत्त्व आहेत. ही सगळी मला त्या माझ्या अभ्यासातूनच मिळाली. आणि एक दिवशी आमचे डॉक्टर काकोडकर सर विचारत होते, की आपल्या कॅन्टीनमधनं निघणाऱ्या कचऱ्याचं काय करायचं? खूप अन्न निघतं कारण त्याच्यातनं मग ते अनऑथोराइज्ड डुकरं, कुत्री सगळे आतमध्ये येतात. त्यांना काही आयडेंटिटी कार्ड नाही. पण तरी ते येतात. मग त्यांना थांबवायचं कसं? मग तेव्हा मी एक निसर्गवरून कल्पना मांडली, की हे आपल्याला बायोगॅस प्लॅन्ट करता येतील, की बल्ब जनरेटरसाठी जिथे एक माणूस रिस्पॉन्सिबल नसतो, अनेक रिस्पॉन्सिबल असतात. पण मग कोणी करायचं ते? मग त्यांच्यासाठी आपल्याला बल्ब जनरेटर तो बायोगॅस प्लॅन्ट करता येईल आणि पहिला तो प्लॅन्ट मी 2000 साली BARCमध्ये केला. तो अजून चालू आहे. आणि त्याच्यानंतर मग अणुशक्तीनगरला केला, मग ठिकठिकाणी म्युन्सिपाल्टीमध्ये केला. काही ठिकाणी चालले, काही ठिकाणी चालले नाहीत. पण न चालण्याची कारणं ती काही तांत्रिक नव्हती. तर ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी प्रशासकीय कारणांमुळे कुठे पैसे नव्हते लोकांना त्या चालवायला द्यायला. म्हणजे कॅपिटल कॉस्ट उपलब्ध करून दिली, पण ती चालवायला आणि हे मला तिथे ते डॉक्टर मनोहर पर्रिकरांचं जी दूरदृष्टी होती, की त्यांनी जी प्रोसेसिंग फी मान्य केली, त्याच्यामुळे तो प्लॅन 10 वर्ष चालू आहे. आणि भारत सरकारलाही माझी अशीच विनंती राहील किंवा महाराष्ट्र सरकारला, की तुम्ही प्रोसेसिंग फी दिल्याशिवाय तुमचा कोणत्याच कचऱ्यातून ऊर्जा हा प्रकार तुम्ही विसरून जा. कारण जो
ज्या गोष्टी इतक्या विचित्र आणि विविध प्रमाणात मिसळल्या जातात, त्यांच्यापासून तुम्हाला फॅक्टरीसारखा गॅस मिळणार नाही. तर जो काही गॅस मिळेल त्याच्यातनं, समजा बल्क जनरेटरसाठी मोठ्या मंडईसाठी लावला तुम्ही, तर त्याच्याकडे बघण्याची दृष्टी तुमची अशीच ठेवा, की हा वेस्ट प्रोसेसिंग प्लांट आहे, प्रक्रियाचं प्लांट आहे आणि त्याच्यात किती अपशिष्ट किंवा किती कचरा स्रोतावर प्रक्रिया झाली, हे त्याचं सक्सेस माना. त्यातनं किती गॅस आला हे नका मानू. आणि ते नेमकं त्याच्याशी सांगड घालतात ते आणि तिथे कुठेतरी मग ते गणित चुकतं. मग तुमच्या प्लॅन्टमधनं एवढाच गॅस येतो, मग कशाला चालवायचा? अरे तो गॅससाठी नाही चालवत आहे तुम्ही. तुम्ही तो प्रक्रिया केंद्र म्हणून चालवत आहे. गॅस इज ओन्ली अ बाय प्रॉडक्ट. फक्त बाय प्रॉडक्ट आहे तो. त्याच्याकडे त्या नजरेने बघायला शिकलं पाहिजे. तर तसं जर शिकलात तुम्ही, तर मॅन्युअर मिळतं. तर समजा मी मगाशी जी मेथड सांगितली, आपल्या घरातल्या जर कचऱ्याचं आपण स्वतः खत केलं किंवा रॅक पिकर्स असतात, ते कचरा वेचक असतात, त्या ज्योती म्हापसेकरांची संघटना आहे, अनेक संघटना काम करत असतात. या संघटनांच्या ज्या कचऱ्यावरती ज्यांचं जे उपजीविका अवलंबून आहे, त्यांना तुम्ही हे तंत्र शिकवा. ते लोकांच्या घरी जाऊन पैसे घेऊन त्यांना त्या कंपोस्ट करायला लावा. कचरा उचलण्यापेक्षा कंपोस्ट उचलणं केव्हाही चांगलं ना. तर आणि ते पुन्हा रोज उचलावं नाही लागणार ते 8 दिवसांनी. म्हणजे तुमचा केवढा खर्च कमी होईल लक्षात घ्या, की जर लोकांनी हे या लोकांना आणि आपण त्यांना शिकवू ते कसं कचऱ्याचं खत करायचं. काही फार ते रॉकेट सायन्स नाही किंवा ॲटॉमिक सायन्स नाही आहे ते. अगदी साधं जैविक सायन्स आहे आणि ते सहजपणे या स्त्रिया शिकू शकतात किंवा जे कोणी कचऱ्यामध्ये काम करतात ते सहज आणि त्यांना रोजीरोटी मिळेल, त्यांना चांगलं काम करायला. ते डंपिंगवर जाऊन ते काढून आणि तुम्ही आपल्या मध्यम वर्गाची जी स्थिती आहे ती फार वाईट आहे. कारण की एवढे सेल्फिश झालोत आपण, एवढे सेल्फ सेंटर्ड झालो आहेत, स्वकेंद्रित, की आपण इथं विचारच करत नाही त्या लोकांचा. ते जाऊन तिथून ते वेगळं करतात. त्याच्यापेक्षा आपण वेगळं करून त्यांना दिलं तर त्यांची रोजीरोटी किती चांगली होईल आणि मग म्युन्सिपाल्टीच्या गाडीलाही ते न्यावं लागणार नाही. पुनर्चक्रांकणालाही ते जाईल. असा तो जर विन विन सिच्युएशन सगळं असेल, तरी पण आपण ते लक्ष देत नाही कारण मला त्याच्यासाठी वेळ खर्च करायला माझ्याकडे वेळ नाही. वेळ काय करतात तुम्ही? काही नाही. WhatsAppवर फक्त तुम्ही फॉरवर्ड करता. मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे असं तुम्ही जर बघितलं तर आपला खूप वेळ हल्ली इतक्या सुविधा झाल्या आहेत तुमच्या घरांमध्ये, विशेषतः मध्यम वर्गामध्ये, की तुमच्याकडे धुण्याला मशीन असतं, भांड्यांना मशीन असतं, सगळं कपडे वाळवायला मशीन असतं. म्हणजे तुमचा वेळ तुमच्याकडे भरपूर असतो. मग तो वेळ तुम्ही सत्कारणी वापरणं. आम्हाला शाळेमध्ये वाचन शिकवलं आहे. किती मुलं आता हल्ली पुस्तकं वाचतात? हा मोठा प्रश्न आहे आणि वाचन कमी झालं तर समाज मागासलेला राहतो हे लक्षात घ्या. की समाज सुसंस्कृत व्हायचा असेल तर वाचन असलंच पाहिजे. माझ्या आईने माझ्याकडनं एक वचन घेतलं होतं की रोज काहीतरी नवीन शिकल्याशिवाय झोपायचं नाही आणि हे मी अजूनही पाळतो. मला नवीन पुस्तकं घेऊन वाचायला आवडतं. कोण काय लिहितंय, कशाचं ते रीड बिटवीन द लाईन्स, 2 ओळींच्या मध्ये वाचायला शिकायचं. तर ह्या ज्या गोष्टी तुम्ही जर अंगवळणी पाडल्यात आणि ही मुलांना शिकवलं, तर मुलं हातात घेऊन मोबाईल घेऊन खेळत बसतात. व्हिडिओ गेम्स तासनतास व्हिडिओ गेम खेळतात. मोठी माणसं तासनतास रीळ बघत बसतात आणि संध्याकाळी जर हिशोब करायला गेलं तर आज मी काय शिकलो? काहीच शिकलो नाही. ते रीळही आठवत नाही. म्हणजे इतकी ती स्मृती कमी होत जाते, की मग आणि हे जी समाजावरती जे विघातक परिणाम होत आहेत, ते आपल्याला कुठेतरी ते थांबवण्याची फार गरज आहे. आणि मग त्याच्यातून मग ते ड्रग्स, मग व्यसनं, तिकडे मुलं वळायला लागतात. कारण आई-वडिलांचं लक्ष नसतं. सर, जसं तुम्ही जे सांगितलं, की तंत्रज्ञान वेगवेगळे येत आहेत कचरा व्यवस्थापनामध्ये. या तंत्रज्ञानाच्या निर्मितीतून अ, युवकांसाठी काही स्किलफुल जॉब्स किंवा या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्य सरकारने काही स्टार्टअप्सला बढावा देण्यासाठी काही सांगू शकाल का? नक्कीच. कारण जरी मी किती ती आयडियालिस्टिक सिच्युएशन आहे, की प्रत्येकजण आपल्या घरी कचरा खत करेल आणि मलाही ते समजतं, की सिनियर सिटिझन असतात, आजारी लोकं असतात, लहान मुलं असतात. प्रत्येक वेळेला ते शक्य होईल असं नाही. पण जर आपण या यंग युवकांना जर सांगितलं, की तुम्ही हे एक ऑर्गनायझेशन करून हे एखाद्या गावाचं पूर्ण खत करा आणि मग त्यांना जमीन उपलब्ध करून दिली आणि त्यांना सांगितलं व्हेजिटेबल गार्डन करा आणि त्या खतामधनं तुम्ही व्हेजिटेबल्स निर्माण करा. म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्शनही होईल आणि ते वर्षभर तर काम त्यांना बिझी राहतील ती ऑर्गनायझेशन. सहज करता येईल.
एक जर ऑर्गनायझेशन आपण गावात निर्माण करू शकलो तर त्याच्यामधनं तुम्हाला ते कचरा निर्मूलनही होईल आणि जे गावासाठी भाज्या लागतात तेव्हा अगदी तुम्ही हल्ली इतकी ती तंत्रज्ञान पुढं गेलं आहे कृषी खात्यातलं की तुम्ही त्याला जे हे म्हणतात की पॉली हाऊसेस एक मीटर एकर पॉली हाऊसमधनं 35 लाख रुपये तेलंगणातले आमचे शेतकरी मिळवतात. महाराष्ट्रातही पॉली हाऊसेस चालतात. तर त्याच्यामध्ये सिमला मिरची घेतात, ते एक्झॉटिक येलो रेड सिमला मिरच्या येतात त्या घेतात, ब्रोकोली घेतात, मशरूम्स घेतात. तर याला हाय व्हॅल्यू भाज्या आहेत त्या वाढवता येतील त्यांना. किंवा आपल्या रेग्युलर काकडी, टोमॅटो, कोथिंबीर ह्या गोष्टी ज्या लोकांच्या घरात रोज लागतात, त्या जर आपण त्या खतामधनं, त्या गावातल्याच खतामधनं निर्माण करू शकलो, तर एक पूर्णपणे रोजगाराची एक फळी निर्माण होईल त्याच्यात. आणि ती ऑर्गनायझेशन ही युवकांना ते करता येईल. सर, जसं वेस्ट मॅनेजमेंट आहे तसं सीवेज ट्रीटमेंट ही देखील आगामी काळामध्ये खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे. जसं वेस्ट मॅनेजमेंट आपण दैनंदिन आयुष्यामध्ये विचार करतो, तसं सीवेजमध्ये जाणारं जे पाणी आहे ते कमीत कमी जावं यासाठी काय केलं जाऊ शकतं? आणि आज जे सीवेज मोठ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये, ग्रामीण भागांमध्ये तयार होत आहे, त्याच्यासाठी राज्य सरकारने काय केलं पाहिजे? ह्याच्यातही पुन्हा थोडं विकेंद्रीकरणाची गरज आहे. कारण मोठमोठी सुवेज ट्रीटमेंट प्लांट आपण निर्माण करतो आणि बऱ्याच ठिकाणी ते पहिले काही महिने चालतात आणि नंतर ते बंद पडतात किंवा ते व्यवस्थित चालत नाहीत, त्यांची क्षमता पूर्णच नसते. मग ते करण्यासाठी तुम्हाला पुन्हा या युवकांची गरज आहे. त्यांना जर आपण ते सुवेज ट्रीटमेंट प्लांट हँडल करण्याचं शिकवलं आणि विकेंद्रित स्वरूपात, म्हणजे आता मी एक 10,000 लिटरसाठी सुद्धा मी एक सिस्टीम डेव्हलप केली. म्हणजे एक सोसायटी आहे, त्या सोसायटीचं 10,000 लिटर जर सुवेज येत असेल, ते त्याच्यामध्ये अर्थात म्हणजे टॉयलेटचं वेगळं ठेवायचं, कारण ते आपण प्रक्रिया नाही करू शकत सगळेजणं. पण जे बाथरूममधनं येतं किंवा किचनमधनं येतं त्याच्यासाठी जर आपण एक वेगळी सिस्टीम जर बनवून दिली, फक्त एक कॉम्प्रेसर लागतो त्याला आणि ती कॉम्प्रेसर आणि खाली ग्राउंड 10,000 लिटरच्या 4 टाक्या लागतात. चौथ्या दिवशी त्यातनं शुद्ध पाणी बाहेर येतं. म्हणजे गार्डनसाठी तरी निदान ते वापरता येईल. अशा जर आपण विकेंद्रित स्वरूपामध्ये ठिकठिकाणी जर ते छोटे STP लावल्या, तर मग ते नद्यांवरती जर ताण येतो, तर नद्यांवर ताण येणार नाही. मग त्यातलं पाणी नदीत गेलं तरी चालेल, कारण मग ते प्रदूषित पाणी नसतं किंवा त्याचं प्रदूषित एवढं कमी झालेलं असतं की ते नदीच्या पाण्यात डायल्यूट होऊन जातं. कारण शेवटी निसर्ग सगळ्यात मोठा जादूगार आहे. निसर्गामध्ये तुम्ही जरी नाही केली तरी ती प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. पण जर आपण निसर्गावर एवढा ताण दिला की आता सगळ्या अख्ख्या सिटीतच तिथे सुवेज जात आहे, तर मग त्याच्याही क्षमतेला मर्यादा आहेत ना. तर त्या आपण मर्यादा ओलांडू देऊ नयेत. म्हणून आपण जर ते विकेंद्रित स्वरूपात करून ते जर पाणी त्या नदीमध्ये जाऊ दिलं, तर आज जे नद्यांचं प्रदूषण होतं ते आपण 70-80% कमी करू शकतो. सर, याचं हा जो प्रयोग आहे ते पॉलिसी मेकिंगमध्ये आणण्यासाठी जर गृहनिर्माण धोरणे असतील किंवा राज्य सरकार जे धोरणाची निर्मिती करतं, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे काही आपण क्लॉज टाकू शकतो का? त्याच्यामध्ये एक आहेत क्लॉजेस. आता सध्याचे जे क्लॉजेस आहेत STPचा असतात, पण बहुतेक ठिकाणी ते बिल्डरचा त्याचा अप्रोच आणि ज्या सोसायटीचे मेंबर्स आहेत. पुन्हा इथे एक ज्याला आपण मानसिकता म्हणतो लोकांची, की सोसायटीमध्ये जेवढी भांडणं असतात तेवढी देशादेशांमध्ये पण भांडणं असतात. ही खरी गोष्ट आहे. आपल्याकडे सोसायट्यांमध्ये प्रचंड भांडणं असतात आणि ही मानसिकता मला तर म्हणजे समजतच नाही. अरे 2 शेजारी जर नीट राहू शकत नसतील तर राहता कशाला समाजामध्ये? पण मला हे लक्षातच येत नाही की हे जर आपण त्यांना, आणि हे थोडंसं नागरिकशास्त्र जे आहे, हे नागरिकशास्त्र शाळेमध्ये शिकवलं गेलं पाहिजे, मुलांना शिकवलं गेलं. हे ते बच्चे मन के सच्चे तुमचं गाणं होतं, त्याच्यामध्ये ते 2 मुली भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात आणि आईबाप मात्र लाठ्या घेऊन एकमेकाचा खून करायला निघतात. तर तो जो इश्यू आहे, तो समाजामध्ये अहंकार हा जो प्रचंड वाढलेला आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अहंकार स्वतःशी असला पाहिजे, प्रगती कॉम्पिटिशन स्वतःची असली पाहिजे, शेजाऱ्याशी नाही. हे जर आपण हे कसं आहे की ही मानसिकता बदलायला हवी आणि ती बदलण्यासाठी आपल्याला प्रबोधन समाजामध्ये करणं फार गरजेचं आहे.
आणि ते प्रबोधन करायला म्हणजे तुमच्यासारख्या लोकांचं जे कामच ते आहे प्रबोधन करणं, ते काम तुम्ही म्हणजे तुम्ही काही काम कार्यक्षमतेने काम करत नाही असं नाही म्हणत मी. पण आपल्याला त्याला एक दिशा द्यायला पाहिजे आणि त्या दिशेप्रमाणे मग ठिकठिकाणी नागरिकांची संमेलनं घेणं, त्यांची बौद्धिकं घेणं, त्यांचं प्रबोधन करणं, ह्याची फार गरज आहे. ते जर नाही केलं आपण तर ह्या समाजामधली दुही जी आहे, ती दिसते आपल्याला समाजामध्ये दुही. ते सर, तुम्ही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, म्हणजे तुमची ती एक आवडही आहे. सो आजची तरुणाईकडे तुम्ही नेमकं कसं बघतात? त्यांची ध्येय कशी आहेत? त्याची धोरणं नेमकी काय आहेत? आणि त्याच्यात काय बदल होण्याची आज आवश्यकता आहे? मी तुम्हाला सांगू का, की 5वी ते 7वी 8वी ही खूप अशी एनर्जेटिक मुलं असतात. त्यांना खूप प्रश्न विचारायचे असतात, खूप कुतूहल असतात. 8वी-9वीमध्ये थोडासा तो फ्लो जरा कमी झाल्यासारखा वाटतो मला. 11वी-12वीमध्ये पुन्हा प्रश्न विचारतात कारण त्यांना त्यांच्या करिअरची चिंता असते. पण BScचे जर वर्गात मी कधी गेलो किंवा BA किंवा BComच्या वर्गात, तर तिथे अतिशय अनुत्साहित अशी मुलं असतात. आता ह्या जे ट्रान्सफॉर्मेशन होतं, हे का होतं? की एक तर काय होतं की तुम्हाला 5वी, 6वी, 7वीमध्ये जे फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणतो आपण किंवा अगदी 1ली-4थीची मुलं, 1ली ते 4थीसुद्धा मुलं खूप खूप असे बबलिंग विथ ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, खूप त्यांना प्रश्न विचारायचे असतात. एकदा तुम्ही प्रश्न विचारा म्हणलं तर ती मुलं तुम्हाला सोडतच नाही. इतकी म्हणजे आई-वडिलांना ओढून घेऊन जातात, ते इतकी पाळी येते. तर पण हीच नंतर परिस्थिती कॉलेजमध्ये इतकी बदलते की त्या मुलांना कितीही विचारलं की तुला प्रश्न विचारतो, तो विचारत नाही. तर हा जो बदल होतोय ना, हा कुठेतरी आपल्या शिक्षण पद्धतीमधला दोष दाखवतोय. आता मला त्या त्या NEP आणि त्याच्यामध्ये मी जात नाही. पण आपण त्यांना जे हवं आहे ते आपण देत नाही आहे हे नक्की. आणि ते म्हणजे मोठ्या प्रमाणात. काही ठिकाणी असेल की आता जे प्रोफेशनल एज्युकेशन्स असतात तिथे आणि ज्याला आवड असते तो जातो आणि तो खूप पॅशननी तिथे ते अभ्यास करतो आणि तशी ती 10-15% लोकं असतात म्हणूनच समाज चालतो. त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. समाज चालतो तो त्या 10-15%वरती चालतो. 10-15% खूप खट असतात. पण नंतर ते नंतरच्या आयुष्यात टक्के-टोणपे खाऊन सुधारतात. मधला जो 60-70% लोकांना जो विषय कळलेला नसतो, ते महत्त्वाचं कारण असतं. कारण ह्या 7वी, 8वी, 9वीच्या वर्गामध्ये आपण त्या 60-70% जो मधला ग्रुप आहे, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याच्या मेकॅनिझम आपल्या शिक्षण पद्धतीत नाही आहे. आपण काय करतो, की तुम्ही कुठलाही शिक्षक बघा, की तो पहिल्या 10 लोकांकडे बघून शिकवतो, की त्यांच्या चेहऱ्यावरती समजलं असं दिसलं, की तो पुढे जातो. पण मागचे 10 समजणंच नसतं, त्यांना त्याची पर्वाही नसते. पण मधल्या 80 पोरांना किंवा 40% पोरांना 50-60% मुलांना विषय समजतच नाही आणि हा फार मोठा घटक आहे आणि फार मोठा घटक आहे, की तो तेवढा घटक मग उद्या जेव्हा त्या कॉलेजमध्ये जातो BScच्या वर्गात, तेव्हा त्यांना काय इंटरेस्ट राहतो? त्याच्यात आयुष्यात राहत नाही इंटरेस्ट. तर ह्या 5वी, 6वी, 7वीचं शिक्षण जास्ती ओरिएंट करून 8वी, 9वी, 10वीमध्ये त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तरच ह्या परिस्थितीत बदल होईल. सर, संपूर्ण कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंतच्या सगळ्यात लक्षात राहिलेली गोष्ट कोणती आहे? आणि असं वाटतं की हां, आपल्याला हे अचीव्ह करायचं होतं आणि आज आपण ही गोष्ट अचीव्ह केलेली आहे, किंवा एक समाधान असतं की माझ्या कारकिर्दीत मी ही गोष्ट केली. अशी गोष्ट कोणती आहे ती आपल्याला ऐकायला आवडेल? खूप आहेत. म्हणजे प्रत्येक दिवस हा मला सकारात्मक आहे. कारण मला आमच्या ॲटॉमिक एनर्जीने शिकवलं, की जेव्हा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन देतो, तेव्हा तो पॉझिटिव्ह बनतो. सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला तर तो सोडियम पॉझिटिव्ह होतो. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो. तो निगेटिव्ह देऊन टाकतो, तो पॉझिटिव्ह बनतो. म्हणजे तुम्ही तुमची निगेटिव्हिटी कमी केली की तुम्ही आपोआप पॉझिटिव्ह बनता. हे मला आमच्या ॲटमने शिकवलं. आणि ती निगेटिव्हिटी वाईट नसते बरं का. ती निगेटिव्हिटी दुसरा ॲटम घेतो आणि तो शेअर करतो म्हणून बंध बनतं, बॉन्ड्स बनतात. ते बॉन्ड नसते बनले तर सेल नसती बनली. सेल नसते बनले तर तुला हे माझं भाषण ऐकावं लागलं नसतं, कारण तूही नसती बनली, मी नसतो बनलो. तर हे जे निगेटिव्हिटी शेअर्ड ॲट राईट प्लेस गेट्स कन्व्हर्टेड इंटू पॉझिटिव्हिटी, हा जीवनाचा क्रक्स आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हे निगेटिव्हिटी शेअर्ड ॲट राईट प्लेस इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू पॉझिटिव्हिटी. निसर्ग त्याच्यावरच चालतो आहे, लक्षात घ्या. निसर्गामध्ये सुद्धा निगेटिव्ह गोष्टी असतात, पण त्या प्रॉपरली
अ, हे केलेले असतात, हँडल केलेले असतात निसर्गाने, की त्या कधी निगेटिव्ह वाटत नाहीत. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपल्याला तसं ठेवायची आणि हे संस्कार लहानपणापासून होत गेल्यामुळे माझा प्रत्येक दिवस हा कुतूहलाचा असतो. मला नवीन काही गोष्टी शिकायच्या असतात, नवीन लोकांशी बोलायचं असतं. कचऱ्यावरती जेव्हा मी लोकांशी सांगतो, तेव्हा सगळेच करतात असं नाही बरं का. काही लोकं करत नाहीत. पण जरी त्यांनी केलं नाही, तरी कुठेतरी त्यांच्या कानावर ते पडलेलं असतं आणि याची आपल्याला गरज आहे, असं कुठेतरी ते एक मनामध्ये निर्माण झालेलं असतं. मग ते पुढच्या वेळेला सांगतात, "सर, ते तुमचं जमलं नाही करायला, पण करायला पाहिजे." तर इटसेल्फ इज अ गुड बिगिनिंग. तर त्याच्यामुळे मला कधीही अशी नैराश्य किंवा असा कधीच येत नाही. आणि मुलं ज्या तऱ्हेने प्रश्न विचारतात, कधी-कधी अंतर्मुख करणारी प्रश्न विचारतात. अच्छा. मुली की मुलं आमच्याकडे असे का नजरेने, वाईट नजरेने बघतात, असेही प्रश्न विचारतात. मग त्याच्यातून आपल्याला त्यांचं प्रबोधन करता आलं पाहिजे, की ही मुलं आणि मुली सारख्याच आहेत. निसर्गाने फक्त शरीरांमध्ये फरक केलेला आहे, पण डोक्यामध्ये फरक केलेला नाही आहे. तेवढ्याच आणि आपण बघतोय की कितीतरी फील्डमध्ये मुली पुढे असतात. काल तर तुमच्या त्या ऑस्ट्रेलियाची मॅच भारताने किती छान सुंदर जिंकली. त्या सगळ्या मुली किती छान खेळल्या. तर त्याच्यामध्ये कमी जास्त नसतं ते आपल्याला त्यांना शिकवता आलं पाहिजे. आणि जर त्या 5वी, 6वी, 7वी, 8वी फॉर्मेटिव्ह इयरमध्ये शिकवलं, तर एक चांगली निरोगी पिढी आपल्या पुढे तयार होऊ शकते. आणि हे जेव्हा मला दिसतं, की हे होऊ शकतं तेव्हा मला आनंद होतो. सर, निसर्ग ऋणसारखी एक प्रणाली तुम्ही विकसित केली. अ, आता असे काही प्लॅनिंग्स डोक्यात आहेत का, की अशा कोणत्या विषयावर काम सुरू आहे का? किंवा अशा कोणत्या विषयामध्ये तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात का? अ, मला एक लोकांना खरंच मुद्दाम सांगायचं आहे, की वातानुकूल यंत्र जे असतं, ते वातानुकूल यंत्रामधनं जे पाणी बाहेर गळत असतं, हं. त्याच्यातून सोसायट्यांची भांडणं होतात. बऱ्याच ठिकाणी ते काय करतात, ते ड्रेनेजला तोडतात. पण मला लोकांना ते सांगायचं आहे, की ते अतिशय शुद्ध पाणी आहे. ते मानसरोवरची जी क्वालिटी आहे पाण्याची, ती पाण्याची क्वालिटी त्या बाहेर पडणाऱ्या पाण्याला आहे. तर त्याची फक्त ती ट्यूब बदला, कारण तिच्याकडे लक्ष गेलेलं नसतं. ती जुनी झालेली असते. मग त्याच्यात अल्गय किंवा फंगस वाढतं आणि मग त्याच्यातून वॉटर कंटॅमिनेटेड येतं. पण ती ट्यूब तुम्ही घरात घ्या आणि ते करता येतं. ते तुमच्या एसीच्या टेक्निशियनला बोलवलं, त्याला सांगितलं ते पाण्याचा ड्रेन मला घरात पाहिजे आणि ती घरात ती घ्या आणि ती छान कंटेनरमध्ये जमा करा. ते पाणी खूप चांगलं आहे. प्यायलासुद्धा उपयोगीचं आहे ते. अच्छा. काही अडचण नाही. किंवा बागेला वापरा किंवा तुमची स्कूटर धुवायला वापरा. तेवढं पाणी कमी लागेल ना. आता मुंबईसारख्या शहरात कोस्टल शहर आहेत. त्या हं. कोस्टल शहरामध्ये जवळजवळ तुम्ही बघितलं की 11 महिने 10-11 महिने जवळजवळ 80% आसपास रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते. हं. पाण्याची हवेची आर्द्रता म्हणतो. त्याच्यामुळे एसी चालूच असतो आणि एसी चालू असेल तर दर दिवसाला 5 लिटर म्हणजे मुंबईमध्ये तर 10 कोटी लिटर पाणी जमा होईल माझ्या हिशोबाने. प्रत्येक एसीचं पाणी जर गोळा करायला सुरुवात केली तर 10 कोटीच्या वर लिटर पाणी गोळा होईल. आणि जर ते ₹100 विकलं तर हिशोब करा किती होईल. म्हणजे तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला, की एखाद्या मुलाने जी दुधाची क्रांती जी केली कुरियननी, ती काय क्रांती कशी केली? त्यांनी फक्त शेतकऱ्यांचं दूध एकत्र केलं आणि दुधाची क्रांती झाली. आपल्याला एसीचं पाणी एकत्र करून जलक्रांती करता येईल. लोकांची खतं एकत्र करून खत क्रांती करता येईल. अनेक क्रांती आपल्याला करता येतील ह्याच्यातून. हे एसीचं पाणी आहे ना, हे फार महत्त्वाचं पाणी आहे. ते ड्रेनेजला जोडू नका. ते पाणी तुम्ही वापरा. आता या बसेस जातात, लक्झरी बसेस किंवा एसी स्लीपर कोचेस असतात. प्रत्येकाच्या खाली 500-500, 600-600 लिटर पाणी जमा होईल. ती कोच धुवायला जो पाणी लागतं ते त्यांना त्याच्यातून मिळेल. खाली फक्त 4 टँक लावायचे. ते 4 ठिकाणी त्यांचे आउटलेट असतात. तिथं 4 टँक लावायचे. करता येईल ते. काही अवघड नाही. सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना नागरिकांना म्हणजे खरं तर तुमचा पूर्णच संवाद एक संदेश देणाराच आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही काहीतरी संदेश दिलेला आहे. मात्र संपूर्ण मुलाखतीचा सार आणि शेवट करत असताना नागरिकांना जर 1-2 मिनिटात संदेश द्यायचा असेल, पर्यावरण संवर्धन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी जीवन याच्या संदर्भात, तर तुम्ही काय द्याल? एक तर झाडं लावा. जेवढी शक्य आहेत तेवढी झाडं लावा. दुसरं, तुम्ही कचऱ्याला कचरा म्हणू नका. त्याला निसर्गाचं संपत्ती म्हणा. आणि आपल्या घरातून आपण शून्य कचरा आपलं घर करायचा प्रयत्न करा. अन्न टाकू नका. जे अ, 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 गोष्टी आपण खाऊ शकत नाहीत, पण बायोलॉजिकल आहेत, जैविक आहेत, त्या बारीक करून त्याचं खत बनवा.
आणि ते खत मग निसर्गाला परत द्या. हा याच्यातून फार मोठा तुमचा डंपिंग यार्ड पूर्ण थांबवण्याची ताकद आहे. वन टाईम यूज प्लास्टिक वापरू नका. प्लास्टिकच्या पिशव्या कापताना जरा डोकं शाबूत ठेवून त्या कापा, म्हणजे मग ते कॉर्नर्स कट होणार नाहीत. आणि व्हेइकल्स कमीत कमी वापरा. आपण सगळीकडे बघतो की घरी जायला हल्ली 2-2 तास लागतात. आपण फक्त ओरडतो, पण आपली स्कूटर काढून आपण बाहेर जातो किंवा आपली कार काढून आपण बाहेर जातो. मग याच्यामध्ये केवढी विसंगती आहे की तुम्ही मग खरं तर मुंबईमध्ये तर उत्तम प्रकारे बस चालवली जाते. मेट्रो आल्यात आता, लोकल्स चालत आहेत. तरी पण लोकांना स्वतःच्या गाड्या काढायच्या. किती गाड्या रस्त्यावरती त्या पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरती अक्षरशः हजारोंनी, लाखोंनी गाड्या आल्यासारखे वाटतं तिथं ते सगळं. त्याची खरोखर गरज आहे का आपल्याला? मला इथून 1 किलोमीटर जाण्यासाठी सुद्धा मी जर स्कूटर वापरते, की नाही मला ते सकाळी गाडी पकडायची असते मला. मग तुम्ही 15 मिनटं लवकर का नाही उठत? पण ते तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. तर लोकांनी ते करावं असं माझं मत आहे. आणि एक ते रोज तुम्ही तेवढं चाललात 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, तर तुमच्या आयुष्याचे जे आरोग्य जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला ज्याला लाईफ, दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्य जर जगायचं असेल, तर व्यायाम तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि तो व्यायाम तुमच्या जर रोजच्या जाण्या-येण्यात होत असेल तर का नाही करायचा? मला आठवतं आमचे डॉक्टर बडवे जे होते ते तर 10-12 किलोमीटर चालायचे. अ, तर असं म्हणजे तुम्हाला सहज ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनात अंगवळणी पाडता येतील त्या तुम्ही करा. तुमच्या घरातल्या प्रेशर कुकरची शिट्टी होऊ देऊ नका. कारण तुमच्या घरातली शिट्टी म्हणजे ते तुमच्या ग्लोबल वॉर्मिंगला आमंत्रण आहे. तर कारण तुम्ही जेव्हा ती शिट्टी देता तेव्हा ती वाफ हवेत जाते. वास्तविक ती वाफ तुम्हाला कोंडून तिच्याकडनं ते शिजवायचं काम करून घ्यायचं असतं. तर तो मुळात ते प्रिन्सिपलच विसरतं की 4 शिट्ट्या झाल्यावर बंद करा. म्हणजे ते तुम्ही तेवढं ग्लोबल वॉर्मिंग वाढवताय. पण शिट्टी न होतं, शिट्टी होऊच द्यायची नाही. शिट्टी व्हायला लागली की गॅस सिमवर करायचा आणि मग 2-3 मिनिटांनी बंद करायचा. म्हणजे आपोआप छानपैकी अ, तुमचं अन्नही रुचकर राहतं, त्याच्यातलं न्यूट्रिशन सेव्ह होतं, गॅस वाचतो आणि ग्लोबल वॉर्मिंग होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्या समजून घेऊन, त्या समजून-उमजून तुम्ही वागायला सुरुवात केली. बाजारात जाताना पिशव्या घेऊन जा स्वतःच्या कापडाच्या. म्हणजे मग तुमच्या घरात प्लास्टिकच्या पिशव्या येणार नाहीत. कितीतरी गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनात साधे-साधे बदल जर केले, तर आपल्या पर्यावरणाला खूप छान मदत होऊ शकेल. नक्कीच सर. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांनी यातली एकही गोष्ट आत्मसात केली तर आपला हा संवाद सार्थकी लागेल असं मी म्हणेल. आपण आपल्या संस्कृतीमध्ये एक वाक्य आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म. तेच मानून आपल्या ताटातलं जे काही अन्न आहे ते आपण पूर्ण ग्रहण करूयात. कमीत कमी कचरा तयार करूयात आणि डंपिंगला जाणारा कचरा आणि डंपिंग यार्ड्स हे पूर्णतः शहरातून घालवून देऊयात. हाच संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून केलेला आहे. या विषयावरची तुमची काही मतं असतील, तुम्हीही असे काही प्रयोग करत असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAM-TVच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि असेच अन्य विषय बघण्यासाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.